नमस्कार सर्वांना. महाशिवरात्री हा भगवान शिव यांना समर्पित असा अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी श्रद्धा, भक्ती आणि नियमाने व्रत पूजा केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात, मन शांत होते आणि इच्छित फळ मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाशिवरात्री व्रत कसे करावे, पूजाविधी, नियम आणि सोपे पण प्रभावी उपाय. शेवटी मी असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ व हलक्या रंगाचे कपडे घाला. मनात संकल्प घ्या की मी आज श्रद्धेने शिवव्रत करत आहे, माझ्या सर्व इच्छा पूर्ण होवेत. या दिवशी आपल्याला पूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे. तुम्ही निर्जल व्रत करू शकता, पूर्ण दिवस पाणीही नाही. जर तुम्हाला ते शक्य असेल तर तुम्ही हा उपवास करू शकता. त्याचप्रमाणे फलाहार व्रत म्हणजे यामध्ये आपण फळ, दूध, सुकामेवा घेऊ शकतो. किंवा तुम्ही साधा उपवास करू शकता, म्हणजेच एक वेळचे उपवासाचे अन्न खाऊन आपल्याला हा उपवास करायचा आहे. उपवास करताना मन शांत, सात्विक आणि सकारात्मक ठेवा. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये शिवपूजा ही घरच्या घरी करू शकतो. यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये शिवलिंग असायला हवे. शिवलिंगासमोर आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला अभिषेक करून घ्यायचा आहे. प्रथम आपल्याला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर दूध अर्पण करून घ्यायचं आहे. दुधानंतर दही आणि मध अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे गंगाजल असेल तर आपल्याला या गंगाजलाने सुद्धा अभिषेक करता येईल. अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. हे बेलपत्र अर्पण करताना आपल्याला 3 पानांचे बेलपत्र अर्पण करायचे आहे. धतुरा, पांढरी फुले अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला चंदन लावायचं आहे. या दिवशी आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र जप 108 वेळा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही शिवचालिसा किंवा शिवकथा ऐकू शकता. या दिवशी रात्री निशितकाल पूजा केली जाते. ही पूजा रात्रीची केली जाते. 4:30 ते 5:30 या दरम्यान ही पूजा केली जाते. महाशिवरात्रीची मध्यरात्रीची पूजा सर्वात शक्तिशाली मानली जाते. ही पूजा करताना पुन्हा एकदा अभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा आणि मंत्रजप करा. शक्य असल्यास रात्रभर जागरण करा आणि भजन, नामस्मरण, शिवध्यान करा. महत्त्वाचं म्हणजे या उपवासाच्या दिवशी हे व्रत करताना खोटे बोलणे, राग, वाद टाळा. सात्विक आहार घ्या आणि विचार चांगले ठेवा. कुणालाही दुखवू नका. शक्य असल्यास या दिवशी आपल्याला दान करायचं आहे. मनात श्रद्धा ठेवा, हीच खरी पूजा. या दिवशी आपल्याला काही खास प्रभावी उपाय करायचे आहेत. या दिवशी आपल्या आरोग्यासाठी पाण्यात काळे तीळ टाकून शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे नोकरी, यशासाठी आपल्याला 21 बेलपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय हा मंत्र जप करायचा आहे. जर विवाहामध्ये अडथळे येत असतील तर या दिवशी आपल्याला कच्चे दूध व मधाने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी या दिवशी संध्याकाळी कुटुंबासोबत शिवाआरती करावी. मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी, त्याचप्रमाणे त्यांना यश मिळावे यासाठी शिवमंदिरात दूध व फळे दान करावीत. महाशिवरात्रीच्या दिवशी मनापासून भक्ती करा, शिवनामजप करा आणि सकारात्मक राहा. भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्ती व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.